सरन्यायाधीश अनुपस्थित असतील तर सर्व राष्ट्रपतींना हे देतात, शपथ देतात. कलम 61 महाभियोग, हे लक्षात ठेवा, कलम महत्वाचं आहे. कलम 61 नुसार महाभियोग पद्धत आहे. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कलम 61 मधील महाभियोग पद्धत वापरली जाते. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी एकच कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे राज्यघटनेचे उल्लंघन किंवा संविधानाचे भंग. म्हणजे एकच, राष्ट्रघटनेचं उल्लंघन झालं किंवा संविधानाचा भंग झाला. संविधानाचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करून, संविधानाचं जर हनन झालं असेल, संविधानाचं उल्लंघन झालं असेल, या कारणास्तव त्यांना दूर करता येतो. त्यासाठी एक प्रस्ताव तयार करून तो कोणत्याही एका सभागृहात, मग तो राज्यसभेत मांडा ना लोकसभेत मांडा, कोणत्याही एका सभात सादर करावा लागतो. ज्या सभागृहात प्रस्ताव सादर झाला आहे तेथे 1/4 किती 1/4 सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा देऊन स्वाक्षरी करावी लागते. म्हणजे सगळ्यात पहिला प्रस्ताव तयार करायचा, प्रस्ताव तयार केल्यानंतर तो कुठल्याही एका सभागृहात मांडायचा. ज्या सभागृहात मांडला तिथे त्या सभागृहातील 1/4 सदस्यांनी त्याला सही करून पाठिंबा द्यावा लागतो. 14 दिवसांची लेखी पूर्वसूचना राष्ट्रपतींना द्यावी लागते. इथं लक्षात ठेवा, कधी कधी 1 महिने सांगतात, 15 दिवस सांगतात, 2 महिने सांगतात. किती दिवसांची? 14 दिवसांची पूर्वसूचना राष्ट्रपतींना